तो या विधानसभेला महाराष्ट्रात दिसलं नाही। आता ही उदासीन आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया तुमची पहिली प्रतिक्रिया। दादांचा विजय निर्धोक झाला हे नक्की, पण राज्यात ज्या पद्धतीचं मॅन्डेट महायुतीलाही मिळालंय आणि राष्ट्रवादीच्याही जागांना राष्ट्रवादीलाही मिळालंय, ते पाहता तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम मी या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सगळ्यांनी जे मतदान केले उत्स्फूर्तपणे इतक्या मोठ्या संख्येने, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि बारामतीच्या खास करून जनतेचे मी मनापासूनचे अभिनंदन करते, आभार मानते त्यांनी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत म्हणून। पक्ष म्हणून जे मोठं प्रश्नचिन्ह अजित पवारांच्या नेतृत्वावरती लागलेलं होतं दादांच्या, किती आमदार निवडून येणार, त्यांची पूर्वीसारखी पत राहणार का, दादांचं दादा पण राहणार का, अशी चर्चा या निवडणुकीत खूप होती। त्यांचे आमदार जर खाली आले तर काय होणार, संख्या कमी झाली तर काय होईल, अशा चर्चा सुरू होत्या। मात्र आता त्यालाही त्यांनी चांगलं प्रत्युत्तर दिलेलं दिसतंय निवडणुकीत मतदारांनी। उमेदवार जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट जो आहे तो सुद्धा उत्तम दिसतोय। आपण सगळ्या निकालावरनं हेच म्हणू शकतो की सगळीकडेच अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। दादांच्या म्हणजे जे सगळे आमदार आहेत ते चांगल्या मोठ्या संख्येने निवडून आलेले आहेत। म्हणजे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, अमित शहाने दादांना फोन केला होता, आता होर्डिंग सुरू झालेत बारामतीमध्ये लागायला सीएम अनलोडिंगचे। तुम्हाला काय वाटतं, तुमची काय अपेक्षा आहे कार्यकर्त्यांप्रमाणे? तुम्हाला काही आतल्या गटातली माहिती आहे का, काही ठरलेलं होतं का? नाही, मला काही आतल्या गटातलं माहिती नाही, कारण शेवटी जनतेच्या हातामध्ये आहे आणि शेवटी येणारे आकडे ठरवतील जे काय आहे ते। दादा मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं का तुम्हाला? अमित शहानी शुभेच्छा दिल्यात, तुम्ही द्याल का? खरं तर सगळ्या जनतेच्या मनामध्ये आहे आणि प्रत्येकालाच वाटतं की आपला जो नेता आहे तो मोठ्या पदावर जायला पाहिजे शेवटी, आणि हा आकड्यांचा खेळ असतो, त्याच्यामुळे जे काही ठरेल ते आपण बघूयात उद्या। बरं, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पद्धतीची लँडस्लाईड व्हिक्टरी महायुतीला मिळाली आहे ते पाहता या सगळ्याचा काही अंदाज तुम्हाला वाटला होता का, की धाकधूक होती, बऱ्याच वेगवेगळे मतप्रवाह होते, एकूण निकाल कसे लागतील त्याच्या संदर्भामध्ये? मात्र जेव्हा निकाल लागले तेव्हा पूर्ण लँडस्लाईड व्हिक्टरी आहे, क्लीन स्वीप आहे महाविकास आघाडीला, आणि पलीकडच्याही बाजूला म्हणजे शरद पवारांच्याही 50-60 जागा येतील असं म्हटलं गेलं, पण तसं काही दिसत नाही। सगळ्या मिळून महाविकास आघाडीला 60 जागा मिळतील की नाही अशी परिस्थिती आहे। कोणी काही जरी म्हणत असलं तरी सरकार हे महायुतीचंच येणार हे तर नक्कीच होतं, आणि तशा प्रकारचाच निकाल लागलेला आहे असं मला वाटतं। तुमच्या पराभवाची एका अर्थानं ही परतफेड तुम्ही समजता का? लोकसभेला जे बारामतीमध्ये घडलेलं होतं ज्याची देशभर चर्चा झाली, आता हा मी आलो तर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया आली आहे, एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है। तर देवेंद्र फडणवीसांची या विजयाच्या नंतर पहिली प्रतिक्रिया आलेली आहे आणि ज्याची आपण चर्चा करत होतो, कदाचित त्यांना हे इंडिकेट करायचं आहे की आपण ओबीसींच्या 18 पगड जातीनं एकत्र केलं, हिंदूंचं मोबिलायझेशन केलं, ह्या सगळ्यांना एक केलं आणि त्याचा हा विजय काय इंडिकेट करायचं आहे? त्या चर्चेमध्ये सुद्धा खूप वादग्रस्त त्याच्यावर चर्चा झाली होती की संभाजीनगरमध्ये येऊन त्यांनी धर्मयुद्ध असा शब्द जो प्रयोग केला होता त्याच्यावर महाराष्ट्रभर राजकारण तापलं होतं। आणि मला असं वाटतं की हा एक जसं हा खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच हा शब्द आणला आहे, नेरेटिव्ह हा जो शब्द आणला आहे की फेक नेरेटिव्ह आमच्या विरुद्ध तयार करण्याचा जो प्रयत्न करतो, त्या दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीनं चॅनलच्या चर्चेमध्ये आणि सगळीकडे नेरेटिव्हचा शब्द आला आहे। त्यामुळं एक आहे तो सेफ आहेच्या जाहिराती आपण पहिल्या पानावर बघितल्या, बटेंगे तो कटेंगेचे पोस्टर्स बघितले, आणि याचा कुठंतरी पोलरायझेशन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, ह्या निकालावरून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय।